आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। 50 लाखांचा निधी मंजूर, आणखी 2.50 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत पुराच्या प्रचंड पाण्याच्या दाबामुळे वाहून गेल्याने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। नदीतून मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली जलपर्णी शिरोळ बंधाऱ्याला अडकल्याने मुख्य नदी प्रवाहाला अडथळा निर्माण झाला। या पाहणी दरम्यान आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बंधाऱ्यावरील पाणी ओसरताच तातडीने भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबूतीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील। शासनाच्या माध्यमातून जादा निधी उपलब्ध करून शिरोळ बंधारा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली। यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश येसने, शाखाधिकारी आनंद गाडे, टेक्निकल असिस्टंट सुमित डोंगळे आदी उपस्थित होते।